प्राध्यापक व बा बोधे लिखित बदला प्रकरण 11. यंदा ऊसाचं मायंदाळ पीक. बगल तिकडं ऊस. गावापासनं 14 किलोमीटरवर कारखाना झाला. एकानं 5-5 शेअर घेतलेलं. शिवारात ऊस नसना का, पण साखर कारखान्याचा शेअर पाहिजे असं ज्याला त्याला वाटत असलेलं. शेअर तरी किती कारखान्यांचं घ्यावं, त्याला काय आणते का? पाहुणा सांगणार आणि मेहुणा शेअर घेणार. काय त्याचा उपयोग आहे का? 20 किलो साखर आणायला 200 रुपयाचं पेट्रोल जाळणार. माणसासनी कवा आकला यायच्या कोणा ठाव. जयशाही याला अपवाद नव्हता. शेंद्रे, भुईंज, बागेवाडी, सोपेश्वर अशा 6-7 कारखान्याचं शेअर्स घेतलेलं. कर्ज काढून पैसा घालवलेला. यंदा 3 एकर ऊस एका तळाव केलेला. पण कुठल्याच कारखान्याची टोळी फिरकाय तयार नाही. ऊसाचं पीकच आमाप आलेलं. एरवी कारखानं एप्रिल अखेर बंद व्हायचं, पण यंदा मे महिना निम्मा उलटला तरी कारखाने सुरू. पण सभासदाच्या ऊसाला कुठं नंबर लागतोय? कारखाना बी लय शानं. सभासदाला सोडणार आणि गेटकेनचा ऊस पळवणार. अहो, सभासदाला टनाला 1000 रुपये मोजावं लागतात. गेटकेनला काय, ते 500 रुपये खुश होते. साऱ्या कारखान्याचं चीट बॉय गेटकेनचा ऊस पळवायला स्वाकलेलं. विचारतोय कोण सभासदाला? मस्त गावाजवळ नवा कारखाना झाला आहे, पण तिथं जास्त दराची काय खात्री? माणसं आपली जुन्या कारखान्याकडं पळाय बघायची. जयशा वैतागला होता. 17 हेलपटं घातलं तरी कोणताच कारखाना ऊस न्यायला तयार नाही. कारखान्यावर गेलं का डायरेक्टर म्हणायचं, अरे लेका, कर्नाटकातला ऊस 400 रुपयानं पोच होतोय, तुम्हाला 1000 रुपये द्यायला काय येड लागलंय काय आम्हाला? हे बघ, गेटकेन संपत नाही तवर सभासदांनी नावच काढायचं नाही. अरे कारखाना उभा करताना काय गेटकेनचा ऊस आला होता का? गरीब शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेअर घेतले तवा कारखाना उभा राहिलाय. मग आम्ही काय मागाय आलतो का तुमच्याकडं पैसे? तुमच्या मोठेपणासाठी तुम्ही घेतले शेअर, त्याला आम्ही काय करणार? माणसं काही सरळ बोलतात होय. दिसल त्याला बोटानं कॉलायचं एवढं कर. फिरून फिरून पायतान फाटलं. नळी लागल 3 एकराची, जुना खोडवा 2 एकराचा. कसंही केलं तरी 300 टनाला मरण नाही. पहिला हप्ता लाखातच घ्यायचा. जयशाचं बिल आलं का दोघांच्या बी बायकासनी बांगड्या करायच्या. पतपेढीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडायचं. तायडीला बोलवायची, स्पेशल टॅक्सी करायची, पंढरपूर तुळजापूर करून यायचं. कसं आहे, आधनंमधनं देवदेव केलेला बरा असतोय. तेवढंच माणसाच्या मागं पुण्य उभं राहतं. सभापतीच्या मागं सरपंचानं उभं राहण्यापेक्षा हे चांगलं ना. भाना पळत आला. घाम पुसत पुसत म्हणाला, दादा, अरे यंदा ऊस जाईल असं काय वाटना? कार बाबा, अरे ग्रामपंचायतीत कारखान्यानं नोटीस लावली, 4 जूनला कारखाना बंद होणार. आता राहिलं फक्त 8 दिवस. आईला टाळ खेच चढायची पाळी आली. लेका, गावात ऊस राहिलाय 100 एकर. टोळ्या हायती 4. एक टोळी दिवसभरात एकरभर तोडती. रोजचं 4-5 एकर रान तुटलं तरी 30-35 एकराच्या वर एक चिपाड जात नाही. अरे दादा, आपला नंबर कावा लागायचं मग? तू चिडबॉयला भेटला का? तो काडमाडलाय शेंदूर जाण्याला. बस गाडी येऊ जाऊन. अरे कातड्यासनी पाणी तरी धावतो की, सकाळ धरणं धावण उपाशी आहे. या ऊसाच्या पाया जनावराचा हाल. जा पाज लवकर. वाडा आणलंय बघ तोडून सर्जानी. टाकू लिवली. आई, आम्ही येतो जाऊन जरा. आता शेंदूर जण तर काय जवळ आहे का? टर्र गाडी वाजवत गाव गाठलं तर चिड भॉय पासार. काय कुठं गेली कुठं रावसाहेब? ते मंगळापूरला गेले. टोळ्या आहे ना त्यांना तिकडं. फिरवा गाडी मंगळापूरकडं. मंगळापूर गाठलं तर एक जण म्हणला, ते चिडबॉय काय एका बापाचं आहे का? जिकडं नोटा तिकडं हा खोटा रुपया फिरणार. आमच्या गावात 70 एकर ऊस राहिलाय, एक टोळी सुधीक नाही. तुम्ही असं करा, तुम्ही साखरवाडीला जावा, तिथला साहेब चांगला आहे, एखादी टोळी देईन.
अरे पण मी काय त्या कारखान्याचा सभासद आहे का? राव मग गेटकेंचा म्हणल्यावर चट उचलत्याल ना. शेंद्रेची टोळी नाही का इथं? टोळी आहे बघा तांदूळवाडीत, जावा तिथं. जयशनी गाडी घातली मधनं, साऱ्या रस्त्यात चिखल, गाडी अडकली तिथंच लावली. बाण्याला घेऊन सुटला मधनं चालत, या बांधावनं त्या बांधावं, या रानातनं त्या रानात. वैतागला. गाठली टोळी. मुकादम बसला होता चहा पीत. राम राम मुकादम. राव ओळख विसरला तुम्ही आमची? नाही नाही, आता 5 जूनपर्यंत काय बोलायचंच नाही. माझं ऐका, एकरी 1000 देतो, 4-5 एकर राणे. म्हणजे काय तुम्हाला वाटलं आम्ही पैसे घेऊन टोळ्या देतो का? मग आता पाहू तर आम्ही बंगलं बांधलं असतं की. हां, कशासाठी काळाच्या छापरात राहिलो असतो. हे बघा साहेब, मी कारखान्याचा सभासद आहे. कशाला मोठेपणा सांगताय? डायरेक्टरचा ऊस राहिला आहे 13 एकर. कोण विचारते? आम्हाला ऑर्डर हे वरनं गेटकेंचाच ऊस घ्यायचा. आणि सभासदांनी काय करायचं? हां, कुठं निजवायची त्यांनी? हे बघा, तुम्ही शिव्या द्यायचं कारण ना, मग काय तुझ्यासाठी ज्ञानबाच्या वाव्या गाव का? गावात ये, पायताना ना हाणतो पाडवे. कारखाना उभा करताना भेक मागत फिरत होता की शेअर फाडा, शेअर फाडा, शेअर फाडा. आता काय लय दात आले काय तुला? मी तुमच्याशी बोलू इच्छित नाही, तुम्ही जावा इथनं. अरे कोण मोकळे बोलायला तुझ्याशी? चले बाना. लेका, यांच्या कारखान्याच्या 2 टोळ्या आपल्या गावात आहे ती, त्यातली एक द्यायला काय रोग लागतोय काय याला? दादा, याला उसात पालथा घालू का? नको रे, त्याच्या हातात काय? चिडबॉयच्या हातात सगळे. चिडबॉयनं सांगितलं की ह्यो टोळ्या पुरवतोय. मग तो चिडबॉय कुठे? त्यानेच कुठं काशीत घातली कळं ना. गेटकेनला ऊस घातला असता तर परवाडला असता. 14 महिने झाले ऊसाला, कावा जायचा ऊस आपला? मास्तरांनी सांगून मरळीला घालू का? अरे वाहतूक नाही परवडत. कोरेगावात हापिसात जाऊ, तिथं गावल चिडबॉय. दोघं हापीसवर आली तर तिथं 7-8 जणं बसलेली. चिडबॉय कुठे? हे काय, आम्ही त्यांचीच वाट बघतोय. म्हणजे तुमचा बे कावळा पेंडाला शिवला नाही म्हणा की. माणसं हसायला लागली. तलाठीन चिडबॉय कवा जागेवर गावणार नाहीत. कोणीतरी म्हणलं आणि जयसिंगने गाडी वळवली, थेट गावात आला. बाण्या ये माग. पवाराच्या वावरात 2 टोळे आहे ती, त्यांच्याकडनं कळेल चिडबॉय कुठं खापलाय. चल. दोघं पवाराच्या रानात पोचली तर चिडबॉय मटण खात बसलाय विहिरीच्या थारोळ्यावर. आंब्याच्या गार सावलीला बसला होता, चवीनं जेवत होता. राम राम मालक. रोम रोम. यंदा ऊस जातोय का नाही आपला? आता मी काय सांगणार, यो पसारा खरकटा टाकून येऊ का? असं म्हणले का मी? बघू 1 तारखेला भेटा. राव 4 जूनला कारखाना बंद होणार आहे. हे बघा नंबर लागले, तुमचं नाव आहे की 8व्या नंबरला. आपण माझ्या आधी ह्यो 50 एकर तुटणार का? ते मी कसं काय सांगणार? मी काय सांगितलं नव्हतं तुम्हाला ऊस लावा, ऊस लावा? मग काय आमच्या आईने सांगितलं का आम्हाला? पाटील, यांना म्हणावं जावा घराकडं, मला तोंड वाजवायला लावू नका. भानानं जयसिंगला मोरं घातलं, घरी आणलं. मास्तर होताच. लागला जयशा पाय आपटून शिव्या द्यायला. मास्तर म्हणलं, का तरकारला आहे शिंगराव? राव गावाचा ऊस गेला, माझा नाही गेला. ते चिटबॉयला ना ऊसानंच हाणणार आहे. आता त्याला हाणून ऊस जाणार आहे का? जाणार असेल तर हा ना, होत नाही तर घेऊन आहे ना अंगाव काम. काय तो मुकादंत असला, यो चिडबॉय असला, 1 तारखेला बघू म्हणतोय. अरे 50 एकर रान आहे, काही 1 तारखेपोतर तुटणार आहे का? मध्ये आधी वळीव पडला म्हणजे टरक सुधी जाणार नाही वावरात. 1 कांडकं नाही गेलं आत्तापर्यंत ऊसाचं. जाईल 1 तारखेला रानात टोळी येईन बघा तुमच्या. कशी येईन? टेक्निक आहे त्याचं. पोतं भर जोंधळं खांद्यावर आणताना शेरपाटं सांडत्यात का नाही, तसं आहे बघा सगळं. काय कळलं नाही मास्तर? पोतं महत्त्वाचं का वाटत सांडलेलं शेरपापटं जोंधळं महत्त्वाचं? अरे शेवटी पोतच महत्त्वाचं ना. आता कसं 15 रुपये बोलला? नाही म्हणलं तरी 5 एकरात किती ऊस निघन? 300 टनाला मरण नाही मास्तर. मी म्हणतो 25-30 टन कमी भरला. 50 टन कमी भरू दे की, कुणी काळजी केली इथं? चला मला ऊस दावा. मास्तरनं ऊस फिरून बघितला. ऊसाच्या वरनं विजेच्या तारा गेल्या होत्या. मास्तर हसला. पाठीव थाप टाकत म्हणला,
1 तारखेला टोळी तुमच्या ऊसात येणार. कश काय? माझं ऐकणार का? सांगा ना. 31 मे रोजी निवांत झोपायचं. पहाटे 4 वाजता जायचं. ऊस पेटवून द्यायचा. अरे ऊस पेटवायचा, काय नुकसान होत नाही. टोळी पळत येते वावरात. चिटबॉयला बातमी पोचवायचं काम माझं. अरे पण राख झाल्यावर नाही होत राख. पाचर तेवढी जळती. ऊस उभाच राहतो. आगीची हाय लागून 11ला 5-6 टन कमी भरतो. पाणी सुकलं तरी ऊसात साखर कायम असते. तुम्हाला सांगतो, जळका ऊस पाहिला नेत्यात. कारखान्याचा फायदा असतो त्याच्यात. नाही पण नेल ना कारखाना. नाही न्याला तर मी पैसे देतो. घरात कोणाला बोलू नका. जयसिंगला बरं वाटलं. खांद्यावरचं वजच उतरलं. सरळ दावणीत गेला. गुर्रासनी गवत टाकलं. बैलं सोडली. रानव्यात नेऊन बांधली. बसला हळदीचा वाफा बांगलत. 31 तारखेला जयशिया 2 पेग मारून झोपला. पहाटे लवकर उठला. मावळत अंगाला ऊसात काडी टाकली. लगा लगा घरी आला. झोपला. तासाभरात बोंब झालीच. वाळला खरं ऊस. 2 तासात ऊसाचा साप चोपडा. 2-3 पळत आली. अरे लेका, जयशा ऊस पेटला ना. जयशा बोंबलत सुटला. आई बाप मागं पळायला लागली. मास्तरनं गाडी कोरेगावला पळवली. शॉर्ट सर्किट होऊन जयसिंगचा ऊस पेटला ही बातमी त्याने चिटबॉयला पोचिवली. चिटबॉयनं मुकादमाला पाठवलं. 2 टोळ्या उठवा. जयसिंग कदमाच्या रानात पाठवा. पहिला जळका ऊस तुटला पाहिजे. 11 वाजायला त्या टोळी वावरात. जयशा म्हणला, लेकानो, पाचर इजू द्याल का नाही? का घुसतायात? हे बघा, पाचर वीज व्हाय टाईम नाही लागत. 2 दिवसात 5 एकर रान आणतोय बघा. चिटबॉय आला. हळहळल्यावानी करायला लागला. दरवर्षी या विजेच्या तारांनी 4-2 जणांचा ऊस पेटतेतच. 25-30 हजाराला टोला बसतो. रडू नका, एक कांडकं ठेवत नाही म्हणला. 2 दिवसात सगळा ऊस गेला. जयशा खुश. मास्तरला म्हणला, राव, तुमच्यामुळं ऊस गेला. किती भरला? 250 टन. त्याचा 5-6 टनवर आहे. पण तुमची युक्ती कामाला आली. या कारखान्यातल्या माणसासनी बोटानं गोंधळून नाही जमत. त्यांच्या पाठीवर खोरं फिरवायला लागते. मान हलवत जयसिंग खिदाळला. आई आलीच. जयसिंगवर खवळली. काय झालं रे दात काढायला? काय नाही, मास्तरच्या बुद्धीचं कौतुक करतोय. काय केलं काय जावंय बापूने? अगं, यांच्यामुळं ऊस गेला. ऊस पेटला नव्हता. मग मी पेटवला होता. आयडिया मास्तरची. हुशारायचा दोघं बी याच्या घ्यायला. आणि गोकुळाला कवा आणतो? पहिलं बिल आलं की गोकुळाला फोन करणार. जाऊ स्पेशल गाडी करून पंढरपूरला. नाहीतरी मोर्च्या महिन्यात हायच की आखाडी वारी. हां, जाऊ जाऊ. अरे लय दिस झालं. विठोबाच्या पायावर डोसकं नाही ठेवलं बाबा. आता भानाची बायको गारवा रे. तिला बी देव घडन. भानाच्या पोराचं नावच विठ्ठल ठेवायचं. अरे जावाचं घव तावाच्या पोळ्या. आता उठा, चहा प्या, आंघोळी आटपा. आणि मास्तर, या भाड्याला म्हणाव सासरवाडीला जा आणि बायकोला घेऊन ये. इथं धाकटी अवघडली. मी एकटी कुठवर काम बघणार हो. अजून धार काढायची. अरे त्यो भान आहे म्हणून चाललंय घर. याचा पाय कवा घरात ठरतो का? सारखं बोक्यावरती फिरायचं. अरे बाबा, वांगी तोडाय आले ती. अगं आहे, माझ्या लक्षात आहे सगळं. आज बैलगाडी भरून वांगी नेतो बाजारात. आणि कांदा बी नेवाईच. हिरव्या कांद्याला मागणी असती. त्या 6वीला आणि 5वीला ने वांगी तोडाय. अरे ठेवायचा हातावर 5-5 रुपये किलोभर वांगी. येत्यात चट. जयशा गेला सांबार वाड्यात. 5 केर काढत होती. जयशाला बघितल्यावर तिने पदूर सावरला. आज कस काय वाट चुकलं मग आकाशी? काय करते आज तू? भांगलाय आहे नंदूभाऊच्यास. आमच्या तर वांगी तोडाय आली असतीस. अव अंगा उचल घेतली. जा की, तुला अडवलंय कोणी? 2 तासात वांगी तोडली जातील. 6वीला घे संग. कामं उरक तशीच जा बांगलायला. आणि स्वयंपाक कोण? माझी आई करण का? नवरा चावून खाईन की. अगं, अर्ध्या तासात 4 भाकरी थाप. झुणका गारगाट. रुपये 5 देतो. वर किलोभर वांगी देतो. चलतो मी, वाट बघतोय रानात. अहो पण अजून अंगावर पाणी घ्यायचंय. तिथं ढावात पाहू ना. आटप लवकर चल.
बस की चहा करती. नाही टाईम नाही. नाहीतरी तुम्हाला माझी आठवण कवा होती. 10 रुपये घेईन, वांगी कालवणाला हाताने तोडीन. ये बाय लवकर ये चल. जैशेनं रान गाठलं. भाना आलाच पाठोपाठ. आपण जाता सुरू करू भाना. ती गतकाळी कवा यायची तवा येईन. अरे ती पदी लय चोरटी आहे. आपण ध्यान ठेवायचं. हां बरं दादा, मी उसात नागरी धरतो. बाया सांगितल्या ना वांगी तोडायला, त्यात चट येतील. काय त्यांच्या नटरंगीचं काय सांगता येतं आहे वय. नवऱ्याला दिला सोडून बसली बापाच्या येऊन रोजगार करत. चलतो आज एकरभर रानाला नांगरी मारतो, म्हणजे पाणी पाजाय मोकळं. जैशानं 2 पाट्या 2 हारा आणलं, पातीत ठेवलं. बायका 9 वाजाय आल्या. अरे अशानं कवा बाजार गावायचा मला. गावतोय हो. तुमच्यासाठी आम्ही भांगलन कॅन्सल केले. गाडीत बसून आम्ही बी येणार बाजारला. काय वांग्यात बसताय काय? तसलं काय जमणार नाही. वाट लावाल मालाची माझ्या. आता मोहरं बसती की तुमच्याजवळ. अरे तुला काय लाज आबरू आहे का नाही? भानेने ऐकलं ना हानल चापकनं. ए सावे, कुठं चालली तिकडं फापलत. इकडं येऊन वांगी तोड. बाया इराकतीला बसू का नको? येडता की एकक. वांगे टोपल्यात तोडायची, हाऱ्यात वातायची, हारात थेड बैलगाडीत वातायचा. मानलं चकली माझी. हारा उचलतोय बाई मला. एवढं पैलवान गडी तुम्ही. बायकासनी लावा हारा उचलायला. जैशा बिचारा काही बोलला नाही. हाऱ्याजवळ बसून राहिला आणि दोघे गप्पा हाणत वांगे तोडायला लागल्या. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक व बोधे लिखित बदला ही कादंबरी. आज या कादंबरीचा 11वा भाग आपण ऐकलात. या कादंबरीचा 12वा अर्थात शेवटचा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.